आपण ही दृश्य पाहू शकतोय। राज ठाकरे हे आता मातोश्रीवरती पोहोचलेले आहेत आणि त्या दरम्यानची ही दृश्य आपण पाहू शकतोय। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आता मातोश्रीवरती दाखल झाले असतानाची ही दृश्य आपण पाहतोय। काल आपण पाहतोय मुंबईमध्ये तिरंगा मार्च निघालेला होता। संयुक्त मोर्चा हा होता। मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचा सहभाग या मोर्चामध्ये बघायला मिळालेला होता आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा ही भेट होतीये। मुंबईमध्ये राज ठाकरे मातोश्रीवरती उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी आता दाखल झालेले आहेत। तर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आज देणार आहेत आणि त्यासाठी ते मातोश्रीवरती पोहोचले असल्याचं आपण पाहतोय। उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे हे पोहोचलेले आहेत। याआधी देखील अनेकदा अशा कौटुंबिक भेटीगाठी झाल्या असल्याचं देखील आपण पाहिलेलं आहे आणि आता उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीवरती दाखल झाले असल्याचं आपण पाहू शकतोय। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे यांच्याकडून घेऊया। दिनेश, आपण पाहू शकतो या ठिकाणी राज ठाकरे आता उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत। काय सविस्तर माहिती या संदर्भात? राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान मातोश्रीत दाखल झाले आहेत आणि आज उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस आहे। उद्धव ठाकरे यांचं वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करण्यासाठी राज ठाकरे मातोश्रीत दाखल झालेले आहेत। खरं तर गेल्या 1.25 वर्षापासूनच ठाकरे बंधूंचा भेटीचा योग अनेकदा जुळून येतो आहे। मग मराठी भाषा अस्मितेचं आंदोलन असो, मुंबई महापालिका आणि अन्य महापालिकांमध्ये केलेली राजकीय युती असो, कौटुंबिक स्नेह सोहळे असो किंवा सण उत्सव असो आणि अगदी नुकताच पार पडलेलं जेनझींचं आंदोलन असो, राज ठाकरे यांनी एकत्रितपणे लढा दिला, राजकीय युती केली आणि कौटुंबिक स्नेहसंमेलनांमध्येही ते एकत्र पाहायला मिळाले। महापालिका निवडणुकांमध्येही राजकीय युती होती आणि त्यानंतर या निवडणुकांनंतर बराच काळ हा भेटीचा योग जुळून आला नव्हता। पण 8 जूनला शर्मिला ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्धव ठाकरे त्यांच्या कुटुंबियांसह शिवतीर्थ येथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गेले होते आणि आता जेव्हा पेपर फुटी संदर्भातलं राष्ट्रीय स्तरावरचं आंदोलन झालं, दिल्लीत जंतर मंतर येथे आंदोलन झालं, ठाकरे बंधूंनी या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला, ते सक्रियपणे या लढ्यात उतरले। मोर्चाचीही हाक देण्यात आली होती। पण जेव्हा धर्मेंद्र प्रधान यांचा केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा झाला त्यानंतर काल शिवाजी पार्क येथे जल्लोष साजरा करण्यात आला। त्या व्यासपीठावरही ठाकरे बंधू एकत्र होते आणि त्यानंतर नजीक असलेल्या शिवतीर्थमध्ये जवळपास 2 तास उद्धव ठाकरे यांचं कुटुंब हे पाहुणचारासाठी होतं। लंच डिप्लोमसी ही झाली आणि त्यात आपल्याला गेल्या 1.25 वर्षात हे अनेकदा पाहायला मिळतं आहे की ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी या वाढलेल्या आहेत। राजकीय मतभेद हे 1.25 वर्षापूर्वीच मिटलेले आहेत आणि एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जाणं असो किंवा कोणत्या लढ्यातही ठाकरे बंधू हे युतीद्वारे किंवा युतीच्या माध्यमातून त्या आंदोलनाला पाठिंबा देताना दिसतात। त्यामुळे साहजिकच आहे आज उद्धव ठाकरे खरं तर वाढदिवस साजरा करणार नव्हते। त्यांनी यापूर्वी घोषित केलं होतं, जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी लक्षात घेत त्यांनी वाढदिवस साजरा करणार नाही असं म्हटलं होतं। पण धर्मेंद्र प्रधान यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा झाला, आंदोलन संपलेलं आहे आणि त्यानंतर मातोश्रीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, आमदार, कार्यकर्ते असे उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी येत आहेत आणि राज ठाकरे त्याच निमित्तानं उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी मातोश्रीत आलेले आहेत। जुलै 2025 ला सुद्धा राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते आणि निमित्त हे उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचंच होतं। ती भेट मात्र 2012 नंतर झालेली पहिली भेट होती आणि आज देखील पुन्हा एकदा राज ठाकरे मातोश्रीवरती पोहोचले।